नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात घडलेल्या जालन्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वळूयात सविस्तर बातम्यांकडे. शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांचे सुपुत्र अभिमन्यू खोतकर निवडणूक रिंगणात उतरणार असून त्यासाठी भाटेपुरी गटातील मतदार हे आग्रही असल्याची माहिती आता समोर आली आहे. अभिमन्यू खोतकर यांना भाटेपुरी गटातून उमेदवारी जाहीर करावी याकरिता अनेक शिवसैनिक आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे विनवण्या करीत आहेत. तर पक्षाकडे उमेदवारी मागून आपण निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं अभिमन्यू खोतकर यांनी बातमीला या दुजोरा देखील दिला आहे. अभिमन्यू खोतकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी. पाहूयात. जालना नगरपालिकेची जालना शहर महानगरपालिका व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा आमदार तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केला होता आणि महानगरपालिका मंजूर झाल्याबरोबरच त्यांनी महापौर पदाचा उमेदवार देखील जाहीर केला होता. यासोबतच एक घोषणा केली होती की महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून किंवा महापौर पदासाठी आमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य नसेल. मात्र आता याच कुटुंबातील युवा सेनेचे राज्य सचिव असलेले अभिमन्यू खोतकर हे निवडणुकीच्या मैदानात पाऊल ठेवतायत. मात्र ते निवडणूक रिंगणात उतरताना त्यांनी जिल्हा परिषदेचा मार्ग स्वीकारलाय. जालना जिल्ह्यातील भाटीपुरी येथील मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. आपल्या सोबत अभिमन्यू खोतकर आहेत. आपण त्यांच्याकडूनच आता थेट जाणून घेऊयात. मला सांगा दादा, जिल्हा परिषदेची निवडणूक लागते, भाटीपुरी मतदारसंघातून तुमचं लॉन्चिंग होतंय, निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत. हा निर्णय या टप्प्यावर कसा घेतला? कारण एकीकडे घोषणा केली की महानगरपालिकेत आपला कोणता उमेदवार नसणार, मात्र याच वेळी तुम्ही जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरतायत, काय सांगाल? नाही, पहिली गोष्ट तर मी तुम्हाला एक क्लिअरिफिकेशन देऊ इच्छितो की भाटेपुरी म्हणूनच नाही, जिल्हा परिषद लढवणार एवढं नक्की. जिल्हा परिषद 100% लढवणारच आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की भाटेपुरी मधून मला, जसं खोतकर साहेबांचा जुना मतदारसंघ आहे, खूप मला तिथून फोन येत आहेत. मग आमचं मौजपुरी सुद्धा आहे. या पैकी पक्ष देईल तिथं माझी लढायची तयारी आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की महापालिका आमच्या घरातून कोणीच लढवणार नाही, वेळोवेळी मी सांगत आलेलो आहे की महापालिका आम्ही कोणीच लढवणार नाही, मी नाही किंवा माझ्या घरून कोणी नाही. कारण की महापौर पदाचा उमेदवार खोतकर साहेबांनी डिक्लेअर केला होता आणि माझा त्यात रस सुद्धा नाही. म्हणून ही निवडणूक मला माझ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना संधी द्यायची महापालिकेत, मात्र जिल्हा परिषद मी लढवणार. एकीकडं तुमचं बालपण सगळं शहरात गेलंय, लहानाचे मोठं शहरात झाला, तिथं शिकलात, त्यातच शहरात निवडणूक लढवण्याची संधी आहे पुढे, मात्र ही सोडून तुम्ही ग्रामीण भाग का निवडताय, जिल्हा परिषदच का? अरे, शहरात मला, तुम्ही जसं तुम्ही म्हणले परत की शहरात मला संधी आहे लढवायची, पण मी न लढवता तिथं मी माझा कार्यकर्ता, माझा पदाधिकारी मी तिथं मोठा करू शकतो किंवा त्याला सभागृहात पाठवू शकतो. मला इथे निवडणूक लढवायला काही अवघड नाही. मी नगरसेवक होऊ शकतो, मी महापौरही होऊ शकतो, एखाद्या स्टँडिंग कमिटीला जाऊ शकतो. पण तसं न करता मला माझा कार्यकर्ता, माझा पदाधिकारी शहरामध्ये महापालिकेत पाठवायचा आहे. कोणत्या समस्यांना घेऊन ही निवडणूक लढवणार आहात? मतदारांना कुठली आश्वासनं देणार आहात? कारण मतदारसंघ ग्रामीण आहे. हे बघा, मला वाटतं ग्रामीण भाग म्हटलं की सगळ्यात समोर आपल्याला घटक जो दिसतो तो आहे शेतकरी. आणि शेतकऱ्यांचा नेता किंवा शेतकऱ्यांचं कुटुंब म्हणून ओळखलं जाणारं खोतकर परिवार आहे. आम्ही जिथं जिथं शेतकरी संकटात सापडला तिथं तिथं त्यांनी काय म्हणायच्यात, खोतकर साहेब किंवा खोतकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या हाकेच्या आधी तिथं जाऊन उभा राहिलेलो आजपर्यंत तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे. म्हणून मग शेतकरी असतील, ग्रामीण भागातील युवक असतील, युवकांचा रोजगार असेल, ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन मी निवडणुकीच्या समोर जाणार. काय भावना आहे? घरातून ग्रीन सिग्नल मिळालंय, निवडणूक लढवायची, कसं वाटतंय? आता तुम्हाला खरं सांगू, माझं आणि खोतकर साहेबांचं या विषयावर काहीच बोलणं नाही. मला फार आधीपासून इच्छा होती की आपल्याला जिल्हा परिषद लढवायची आहे आणि त्यात मला वाटतं काही गैर नाही. मी असं नाही की मी कुठं बाहेर देशातून शिकून आलो, एखादी पदवी घेऊन आलो आणि लगेच माझी लॉन्चिंग होतीये. तुम्ही सगळे बघता, 10-12 वर्षापासून मी काम करतोय. पक्ष संघटनेत मी काम केलं, संघटना वाढवली, पक्षाचे विविध पदं माझ्याकडे होते. पण आता अधिकृतरित्या काम करायची मला संधी मिळाली तर ती मी स्वीकारणार 100%. वरिष्ठ नेते आहेत पक्षातील, कोणाशी बोलणं झालंय या संदर्भात?
नाही नाही, अजून मी सांगतो काय, आता 13 तारखेला आरक्षण सोडत सगळे झालेत, पण आता 100% जशी तयारी चालू होईल तसं तसं तुम्हाला कळेलच. आज भाटेपुरीतून तुम्हाला जास्त आग्रह होतोय निवडणूक लढवण्याचा. कोण किती कार्यकर्ते येत आहेत? काय भावना आहेत मतदारसंघातील मतदारांच्या? मला तर आहेच फोन चालू, पण माझ्यापेक्षा फोन जास्त साहेबांना चालू आहेत की दादांना आमच्याकडं उभा करा म्हणून. कारण की तो काय शेवटी खोतकर साहेबांचा जुना मतदारसंघ आहे. ती सगळे गावं खोतकर साहेबांचे जिव्हाळ्याची आहेत आणि आत्ताचे सुद्धा मोजपुरी सुद्धा माझ्या जालना विधानसभा मतदारसंघातलं आहे, ते सुद्धा ओपनलाच आहे. म्हणून दोन्हीपैकी मला पक्ष देईल तिथं संधी मी 100% लढवणार. तर मोजपुरी असो की भाटेपुरी, काय ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे? कुठली कामं करताल निवडून आल्यावर? निवडून आल्यावर तसं तुम्हाला सांगितलं मी, शेतकरी, युवक हा केंद्रबिंदू असणार आहे. शासनाच्या ज्या काही योजना शेतकऱ्यापर्यंत जात नाहीत किंवा आपल्याला आज आपण बघतो की अधिकारी जे काही आहेत, जे योजना ते शेतकऱ्यांच्या पर्यंत जात नाहीत, त्या मी त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि एक मतदारसंघात किंवा कुठच्याही आमदाराला एक मॉडेल असावं असं सर्कल मी माझं तयार करणार. आता एकंदरीतच भाटेपुरी आणि मोजपुरी मतदारसंघातील अनेक नागरिक कार्यकर्ते हे माजी मंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या भेटी घेत आहेत आणि अभिमन्यू खोतकर यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी असा आग्रह होतोय. त्यातच आता जर आपण निवडून आलो तर शेतकऱ्यांच्या आणि तरुणांना ज्या काही शासकीय योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचून तरुणांचा आणि शेतकऱ्यांचा विकास करण्याचा संकल्प अभिमन्यू खोतकर यांनी घेतला आहे. साहिल पाटील, MCN न्यूज, जालना. दीपावली या सणानिमित्त गावाबाहेर घर बंद करून जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी, याबाबत पोलीस आणि शेजाऱ्यांना माहिती द्यावी असं आवाहन परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी केले आहे. पाहूयात. परतूर पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की दीपावलीचा सण हा आनंद आणि प्रकाश देणारा ऐक्याचा सण आहे, परंतु हा सण सुरक्षेसह साजरा करणे तितकेच आवश्यक आहे. परतूर पोलिसांच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की फटाके फोडताना आपल्या लहान मुलावर लक्ष ठेवावे, तसेच गर्दीत किंवा वाहनाजवळ काही फटाके फोडू नयेत. आणि बरेचसे लोक गावी जातात दिवाळीच्या वेळेस, त्यांनी गावी जाताना शेजाऱ्यांना तसेच पोलिसांना माहिती देऊन गावी जावे, तसे मौल्यवान वस्तू आपल्या सुरक्षित ठेवाव्यात. तसेच सोशल मीडियावर काही भडकाऊ भाषण किंवा अफवा प्रवृत्तीचे संदेश प्रसारित करू नये. वाहतूक नियमांचे पालन करावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल, वस्तू, व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलीस स्टेशन परतूर किंवा नियंत्रण कक्ष जालना येथे संपर्क करावा. आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच दीपावलीचा सण शांततेत, सुरक्षेत आणि आनंदात साजरा होईल. सुरक्षित दीपावली, आनंददायी दीपावली. परतूर पोलीस स्टेशनतर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. शासनानं स्पष्ट आदेश देऊन देखील घनसावंगी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अनुदान बँक खात्यांवर होल्ड लावून रोखले जातात. याच्या विरोधात समृद्ध साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजपचे नेते सतीश गाडगे यांनी थेट बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारलाय आणि बँक खात्यावरील होल्ड काढण्याला भाग पाडलाय. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना जाहीर झालेली अतिवृष्टीच्या भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी खात्यात जमा करण्यात येत आहे. या अनुदानावर कोणत्याही प्रकारचा होल्ड किंवा निर्बंध न लावण्याचे आदेश यापूर्वी सरकारने दिले आहेत. या अनुदानाचा उद्देश शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना त्वरित आर्थिक मदत करणे हा आहे. मात्र घनसावंगी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे खाते महाराष्ट्र बँकेच्या शाखेनं होल्ड लावून धरलेले आहे. याची तक्रार सतीश घाडगे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली होती. शेतकऱ्यांच्या या गंभीर तक्रारीची दखल घेत सतीश घाडगे यांनी थेट महाराष्ट्र बँकेच्या शाखेला भेट दिली. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मनमानी कारभाराचा जाब विचारला. तसेच होल्ड काढायला सुरुवात न केल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला. त्यानंतर लगेचच सर्व खाती अनहोल्ड करण्याचा शब्द अधिकाऱ्यांनी दिलाय. एक मिनिट थांबा. हे आता तुमच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या घनसावंगीच्या कार्यालयात आहेत. माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते, अनेक खातेदार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या बँक ब्रांचमध्ये हे सर्वात जास्त प्रचार होत आहे की त्या ठिकाणी खात्याला होल्ड लावून सेव्हिंगचा पैसा कर्ज खात्यात जातो, असं त्या ठिकाणी तक्रार आहे. ऍक्च्युअली आजच्या सिच्युएशनला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आणि सर्वांना, कलेक्टरांना सुद्धा आदेश दिले. मग तुम्ही असं करणं चुकीचं आहे की नाही? हे बघा, अहो हे शेतकरी नाही, एका दाण्याचा 1000 दाणे करणार शेतकरी आज अडचणीत आहे. आज त्याच्याकडे रुपये नाही, त्याची
पोरगी आणायला जायला त्याला भाड्याला पैसे नाही दिवाळीला, आणि आपण असं केलं चालेल का? आमचा हात जोड आहे, आमचा हात पहिले तर हात जोडून विनंती तुम्हाला, आजच्या आज एक काम तुम्ही मार्गी लावा, सगळ्या लोकांचे पैसे रिलीज करा आजच्या आज, कोणते होल्ड काढून टाका सगळे. नाही तसं नका करू, सगळे कस्टमर होल्ड काढून टाका डायरेक्ट. तुमच्याकडे लोक आले मग हात जोडले मग केलं, असं नका करू. ठीक आहे, तुम्ही आता वरच्या लेवलला तुम्ही तुमच्या डीजीएम किंवा जीएम कोण असते त्याशी बोला. आम्हाला भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी कार्यकर्त्याला आमच्या काही वेगळा विचार करायला लागला नाही पाहिजे, ती काळजी घ्या. तुम्ही त्याला कोणत्याही त्याचा सेव्हिंगला पैसा, जो कोणता पैसा सेव्हिंगला तो त्याला विड्रॉल करून द्या. ओके, थँक्यू. अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर गोंदी पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली आहे. यावेळी वाळूसह वाहन असा 16,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. शहागड येथील जिल्हा परिषद शाळेसमोर एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत चोरटी वाळू भरली जात असल्याची माहिती मंगळवारी पहाटे सहपोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक किरण हावळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलचंद हजारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप हावळे, पोलीस कॉन्स्टेबल शेख यांनी कारवाई केली. यावेळी चालकाने वाहनास पळवून जाण्याचा प्रयत्न देखील केला. पोलिसांनी तात्काळ लोकेशन देणारा इसम संदीप रमेश धोत्रे याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून एक कार आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला, तसेच वाहन आणि वाळूही जप्त करण्यात आली. या प्रकरणामध्ये हरिश्चंद्र लहू धोत्रे आणि संदीप रमेश धोत्रे यांच्या विरोधात गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईमध्ये एकूण 16,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलचंद हजारे, हवालदार केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप हवळे, पोलीस कॉन्स्टेबल शेख यांनी केली आहे. जालना शहरातील आझाद ग्राउंड येथे फटाका मार्केट हे 51 वर्ष जुने मार्केट असून मराठवाड्यामध्ये स्वस्त दरात फटाके मिळवण्याचं ठिकाण म्हणून याची ओळख आहे. आणि या ठिकाणी सध्या फटाके खरेदीसाठी ग्राहक गर्दी करताना दिसून येतात. आझाद ग्राउंड येथील फटाका मार्केट हे 51 वर्ष जुनं असलेलं फटाका मार्केट आहे. सर्वात जास्त जुनं आणि मराठवाड्यातील कमी दरातील किमतीचे फटाके मिळवण्याचं ठिकाण हे असून या मार्केटमध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाके खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि दूरदूरून फटाके खरेदीसाठी नागरिक इथे येत असतात. आज या आझाद ग्राउंड येथील फटाका मार्केटमध्ये एकूण 50 दुकानं थाटण्यात आली असून या फटाका मार्केटमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं प्रत्येक दुकानासमोर 200 लिटरचे पाण्याचे ड्रम ठेवण्यात आलेले असून प्रत्येक दुकानासमोर अग्निविरोधात सीज फायर देखील ठेवण्यात आलेले आहे. प्रत्येक दुकानामध्ये 3 मीटरचे अंतर ठेवण्यात आलेले असून सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आले. त्याचबरोबर फटाका मार्केटच्या परिसरामध्ये खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहे. सुरक्षितेच्या दृष्टीने आझाद ग्राउंड येथील फटाका मार्केटमध्ये सर्व प्रकारचे सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व बंदोबस्त करण्यात आला असल्याची माहिती आझाद ग्राउंड येथील फटाका मार्केटचे अध्यक्ष शंकरलाल कांतीलाल गौन आणि कार्याध्यक्ष सचिन सोनी यांनी एमसीएन न्यूज सोबत बोलताना दिली आहे. सांगा, आझाद ग्राउंड फटाका मार्केट भरलंय, काय सांगाल? मी सचिन सोनी, आझाद ग्राउंड फटाका मार्केटचा कार्याध्यक्ष आहे. आपलं जे हे आझाद ग्राउंडचं फटाका मार्केट आहे हे 51 वर्ष जुनं आहे आणि सर्वात जास्त मराठवाड्यात सर्वात फेमस आहे कमी रेट दरासाठी. त्याच्यामध्ये औरंगाबाद असो, नांदेड असो, परभणी असो, इथून खरेदी करायला जालन्यात येतात लोक. आणि आपल्या मार्केटचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या मार्केटमध्ये जेवढे फॅन्सी आयटम हे भेटतात ते कुठल्याही मार्केटमध्ये नाही भेटत आणि स्वस्त दरात भेटतात. आणि लावले इथं 50 दुकाने लागलेली आहे. आणि इथं समजा आमची तर स्वतःची बी आणि येणारे जे लोक आहेत त्यांची बी सुविधासाठी आम्ही इथं सीज फायर ठेवलेले, 200 लिटर पाणीचे ड्रम ठेवलेले जिथं तिथं. इथं 15 माणसाची सिक्युरिटी आहे, सीसीटीव्ही आहे आणि त्याच्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी असते इथे. तर पूर्ण जे सुरक्षिततेसाठी पाहिजे ते सगळं बंदोबस्त आपल्या मार्केटमध्ये केलेला असतो. आणि आपलं मार्केट जसं सांगितलं मी पहिले बी तुम्हाला, मराठवाड्यात सर्वात सुप्रसिद्ध मार्केट आहे. कारण आपल्या इथं जे दर आहे
ते असे दर आज आसपासच्या कुठल्याही मार्केटमध्ये एवढं कमीमध्ये नाही भेटत. फक्त आझाद ग्राउंडचं आपलं मार्केट एवढं फेमस आहे रेटसाठी. कशा पद्धतीने आझाद ग्राउंड येथे आपण दुकानं लावलीत फटाक्याची, यावर्षी किती दुकानं लागलेत, काय सुरक्षा ठेवली आहे? 50 दुकाने लावले, 3 मीटरचे अंतर ठेवले आणि प्रत्येक दुकानमध्ये 3 मीटरचे अंतर आहे आणि त्याच्यानंतर सीसी कॅमेरे पण लावले आणि दुकानामध्ये पाणीच्या 200 लिटरच्या ड्रम आणि रेती आणि पाणी आणि सीट फायर हे आग विझण्याकरता सीट फायर पण ठेवले. अजून पाणीचे टँकर जर अकस्मात कधी काही घटना घडू नये त्यामुळे तिथे पाणीचे एक 5000 लिटरचे टँकर ठेवलेले. सुरक्षा गार्ड वगैरे काय ठेवलेले आहेत का? 15 गार्ड आहे सुरक्षा सिक्युरिटी. 5 दिवसाकरता रात्री 10 माणसं. आणि टू व्हीलर वगैरे काही जाण्यासाठी? फक्त टू व्हीलर ही शनिवार पासून तिथे बॅरेक आणून देणार आहे. जे समोर माल वगैरे जे पडलेले आहे ते मोकळं ग्राउंड ठेवणार आहे आम्ही. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पूर्ण सुरक्षा व्यवस्था. आणि 4 व्हीलर आत जाणार नाही. कोणती 4 व्हीलर असो का काही, ओनली फॉर 2 व्हीलर जाणार आत. आणि ते बी मध्ये दुकानाच्या समोर नाही लावायची. मध्ये जे ग्राउंड आहे 20 मीटरचे, 60 मीटर इकडे आणि 60 मीटर इकडे, तर मध्ये 2 व्हीलरची लाईन लागणार आहे. ते गाडी आमचे जे सिक्युरिटी ते लावणार आहे गाडी. आझाद ग्राउंडवर किती दुकानं लावलेत, परमिशन वगैरे घेतली का व्यवस्थित? 50 माणसाची परमिशन घेतलेली. काय नाव आपलं? शंकरलाल कांतीलाल गौड, अध्यक्ष आहात? अध्यक्ष. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि नव्याने काँग्रेसमध्ये दाखल झालेले रशीद पहलवान यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 26 तारखेला जालन्यामध्ये मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलेलं असून या मेळाव्यामध्ये काही लोकांना पक्षप्रवेश सुद्धा केला जाणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. पाहूयात. पत्रकार परिषद दी है और आज कांग्रेस पक्ष में प्रवेश भी किया है, पक्ष प्रवेश तो हमने 13 तारीख को ले लिया. आज इसलिए प्रवेश देना पड़ा कि शहर में लोगों में मैसेज जाना चाहिए कि भाई कांग्रेस प्रवेश के तो काम को लगना है नहीं लगना है. तो ये आपके माध्यम से शहर में बात जाएंगी और लोग काम को लगेंगे. लोग आगामी जो चुनाव है जी लड़त किस तरह की लड़ता भी मुख्य जो सामने जो पार्टी रहेंगी विरोधी पार्टियों से तो लड़ेंगे. क्या क्या समस्या लेके जाने वाले आप? लोगों की समस्या नगर पालिका में क्या रहती है? पानी, लाइट, सफाई और रोड का काम. और हम ज़्यादा करके कोशिश करेंगे कि आने वाले टाइम में जो झोपड़पट्टी का जो पीआर कार्ड का मसला है उसके ऊपर हम कोशिश करेंगे कि पीआर कार्ड के ऊपर उनका काम पहला महापौर कांग्रेस करेंगे पहला. सर काय सांगणार की जालन्यामध्ये प्रदेशाध्यक्ष दौरा नियोजित करण्यात आलेला आहे. किती दौरा होणार आहे आणि नियोजन कसं आहे? प्रदेश अध्यक्ष साहेबाचा दौरा या महिन्यात 26 तारखेला अपेक्षित आहे. आम्हाला त्यांनी 22 तारीख दिलेली आहे. 26 तारखेला ते येणार आहेत. नगर परिषद आणि जिल्हा परिषदच्या तयारीने त्या दृष्टिकोनातून त्यांचा दौरा आहे आणि तो चांगल्या पद्धतीने आम्ही इथं आयोजित करू. सगळेच आमची काँग्रेसची टीम त्याला सगळेच मेहनत घेतील आणि चांगल्या पद्धतीने त्यांचे इथं कार्यक्रम आयोजित करणार आहोत. काही जुने काँग्रेसचे चेहरे जे आहेत ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घरवापसी करतील अशी चर्चा. आता जी अडचण होती काँग्रेसमध्ये, ज्यांच्यामुळं त्यांना कंटाळून बाहेर गेले होते, ती सगळेच कार्यकर्ते आणि नेते आमच्या काँग्रेसमध्ये आता घरवापसी आणि परत ते काँग्रेसच्याच विचारात होते. पण आमच्या इथलच्या स्थानिक नेतृत्वाचं त्यांचं काही कारणानं जमत नव्हतं. कारण की आमची जरा काँग्रेस एक ठराविक नेत्याकडं ती म्हणजे घाण असल्यासारखी झालेली होती आणि त्यांचं ते बाकीच्यांना महत्त्व देत नव्हते. त्यांना कंटाळून लोक बाहेर गेले होते. ते सगळे परत येणार. आजची पत्रकार परिषद झाली आजची पत्रकार परिषद त्या निमित्ताने काय सांगणार?
आजची पत्रकार परिषद त्यासाठी होती की आता ह्या महानगरपालिकेत कशा पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहेत. आता काही रशीद पैलवान यांच्या माध्यमातून एक चेहरा आम्हाला, मायनॉरिटीचा मोठा चेहरा आमच्याकडे आला, पण बाकीचेही लोक कालांतराने तुम्हाला हळूहळू बरेच मोठे धक्के सगळ्याच पक्षाला आम्ही देऊ. आणि आम्हाला खात्री आहे की या महानगरपालिकेत जे चेहरे अपेक्षित जनतेला आहे ते चेहरे आमच्याकडे येतील. महानगरपालिकेच्या वसुली कर्मचाऱ्यांना कर वसुलीसाठी ई-पॉस मशीन देण्यात आलेलं असून या मशीनद्वारे आता जालनेकरांना आपलं थकीत मालमत्ता कर भरणं सहजपणे या मशीनद्वारे भरता येणार आहे. जालन्यातील सर्व मालमत्ता धारकांनी आता आपल्या मालमत्ता कराचा भरणा करून महानगरपालिकेला सहकार्य करावं असं जाहीर आवाहन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांनी केलंय. पाहूयात. काही आढावा बैठक झाली, काय यामध्ये निर्णय घेण्यात आले आणि काही नवीन ई-पॉस मशीनद्वारे आता काही वसुली वगैरे कर वसुली केली जाणार आहे, काय सांगाल सर आजच्या संदर्भात? यामध्ये आपण सर्व वसुली कर्मचाऱ्यांना पॉज मशीन दिलेले आहेत. यामध्ये आपण सगळ्या प्रकारचा डेटा अपलोड केलेला आहे. त्यामध्ये ते ज्या काही त्यांना मालमत्ता आपण वाटून दिल्या त्यामध्ये एकूण किती थकबाकी आहे, कोणत्या प्रॉपर्टीची किती काय, तसेच ते ऑनलाईन त्यात कर भरणा करू शकतील. अशा प्रकारे आपण ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच आपण सर्व नागरिकांना डिमांड बिल या वर्षाचे जे आहेत ते वाटप केलेले आहे आणि डिमांड बिलवर आपण QR कोड सुद्धा त्याच्यावर छापलेला आहे. तर प्रत्येक नागरिक तो QR कोड आपल्या मोबाईलवर स्कॅन करून डायरेक्ट ऑनलाईन पण कर भरणा करू शकतील अशी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की ज्यांना या वर्षीचे डिमांड बिल जे मागणी देयक आहेत ते मिळाले नसतील तर त्यांनी संबंधित त्यांच्या भागातले जे काही वसुली लिपिक आहेत त्यांच्याशी किंवा महापालिकेत मुख्य कार्यालयात संपर्क करावा. त्यांना ते तात्काळ उपलब्ध करून दिले जाईल. किती थकबाकी आहे सर आतापर्यंत, किती वसुली झाली? एकूण थकबाकी 102 कोटीच्या जवळपास आहेत आणि आज रोजीपर्यंत या चालू आर्थिक वर्षात 5 कोटी रुपये वसुली झालेली आहे. काय आव्हान काय कराल सर या निमित्ताने? नागरिकांना आपल्या माध्यमातून आवाहन करेल की आपण लवकरात लवकर मालमत्ता कर भरणा करून जे काही होणारी कारवाई ती टाळावी व महापालिकेत सहकार्य करावे. या बातमीसह वेळ झालीये. बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।
जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे. जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना 433203. कार्यालय संपर्क 02482 230 मालमत्ता कर विभाग. कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा QR कोडद्वारे ऑनलाईन पेमेंट, POS मशीनद्वारे रोख रक्कम आणि धनादेश. एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा. आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी. मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती. आजच मालमत्ता कर भरा. स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा. सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना. प्रदूषण मुक्त भारत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाका आणि फक्त 39,999 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटी घरी आणा. एनर्जी ग्रुप इंडिया दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घेऊन आले आहे खास आपल्यासाठी फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग. यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये चालवायला दमदार असलेल्या दुचाकी. तर वाट कसली बघताय, आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि गाडी घेऊन जा, तेही फक्त 39,999 मध्ये. आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जालना, जोहा प्लाझा, रामतीर्थ पुलाजवळ, संभाजीनगर, जालना रोड, जालना. संपर्क क्रमांक 7499678393 आणि 7219367751.